ओके सर हाँ बोलिए। हाँ मैडम बोलिए ना। सर स्क्रीन वन साइड रिकॉर्ड हो रही है, टू साइड? मतलब आपकी स्क्रीन रिकॉर्ड हो रही ना सर, हमारी साइड की नहीं ना? तुम्हारी साइड की कैसे होगी? अभी जो लॅपटॉप पे नहीं। दिखाई दे रहा है ना वही 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 रेकॉर्ड होता है। तुम्ही याच्यावर बघितलं नाहीत का आपल्या युट्यूबवर कशा? व्हिडिओ बघितला नाही? सर ते याच्यावर म्हणजे व्हॉट्सअप मध्येच ओपन करून बघितले होते, मग त्याच्यावर त्यामुळे दिसत तेवढं लक्षात नाही. तुमची कोणाची स्क्रीन दिसत नाहीये, जी माझ्याकडे चालू आहे ना लॅपटॉपवर तीच फक्त दिसते. ओके सर. नाही, ते खूप नोटिफिकेशन आले सर, त्यामुळे म्हटलं विचार. नाही त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्हाला नोटिफिकेशन ऑफ करायला शिका थोडंसं. हा हो ठीक आहे हो चालते मी तुम्हाला नंतर सांगतो नोटिफिकेशन कसे ऑफ करायचे ते. ठीक आहे सध्याच्याला आपण आलोय कुणीकडे सर. ओके सर. विटॅमिन मध्ये. तर बघा की विटॅमिनच्या बाबतीमध्ये काय गोष्ट आहे. चला तर आपण सांगितलं की थायमिन पायरोफॉस्फेट हा पायरुवेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम साठीचा कोण आहे कोएन्झाईम म्हणून काम करणार आहे. तर पायरुवेटचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होत असते आपण सांगितलं. सो 3 कार्बनचा कंपाऊंड 2 कार्बनच्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट झाला, एक कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी रिलीज होते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की क्रेब्स सायकल मध्ये काय होत असते. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये आल्याच्यानंतर क्रेब्स सायकल मध्ये आपल्याला बघायला होते की ऑक्झॅलोसिटेट जो 4 कार्बनचा कंपोनंट असतो तो या 2 कार्बनच्या ऍसिटिल कोएन्झाईम सोबत काय करतो, ठीक आहे, रिॲक्ट होत असतो. आणि पहिला जो कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होत असतो दॅट इज अबाउट द सिट्रेट. हा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतो म्हणून त्याला काय बोललं जाते, म्हणजे या सायकलला तुम्ही सिट्रिक ऍसिड सायकल सुद्धा बोलता. त्याच्यानंतर तो आयसोसिट्रेट, त्याच्यानंतर अल्फा केटोग्लुटारेट, त्याचं सक्सिनिल कोएन्झाईम, सक्सिनेट फ्युमॅरेट मॅलेट आणि परत ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं फॉर्मेशन होत असते. तर ही पूर्ण सायकल जी आपल्याला बघायला होते तर त्या आपण सायकल कुठली सायकल बोलतो, क्रेब्स सायकल. बरोबर आहे, सर्वांच्या ओळखीचा हा सायकल जो आहे. बरं या ठिकाणी आपल्याला सांगायचं की फक्त आपला जो थायमिन पायरोफॉस्फेट आहे म्हणजे विटॅमिन B1 चा ऍक्टिव्ह फॉर्म या ठिकाणी ऍज अ को एन्झाईम म्हणून काम करतो. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं काही लक्षात ठेवायची गरज नाही. क्रेब्स सायकल जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण बघूयात पूर्ण डिटेल्स मध्ये. ओके ना. बरं तर आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला 2 एन्झाईम दिलेत. एक दिला पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स हा वाला आणि दुसरा दिलाय तो अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. कुठला दिलाय तुम्हाला, अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. ठीक आहे, म्हणजे तो या ठिकाणचा वाला दिसतोय या ठिकाणी अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. या स्टेप मध्ये सुद्धा टीपीपी आपला कुठला रोल प्ले करतो, ऍज अ कोएन्झाईमचा रोल प्ले करत असतो. म्हणजेच अल्फा कीटोग्लुटारेटचं कन्व्हर्जन सक्सिनिल कोए मध्ये होत असताना परत एक डिकार्बोक्सिलेशन स्टेप होत असते, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होत असतो. या एन्झाईमला सुद्धा आपल्याला माहिती आहे की कोणाची गरज असते, थायमिन पायरोफॉस्फेटची. उद्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ एन्झाईम विच रिक्वायर द टीपीपी ऍज अ कोएन्झाईम. तर दोन्ही एन्झाईम क्रेब्स सायकल मधूनच बिलॉंग करणारे आहेत. एक बिफोर द क्रेब्स सायकल एक कनेक्टिंग लिंक मधला आहे, ग्लायकोलिसिस टू द क्रेब्स सायकल आणि दुसरा आहे क्रेब्स सायकल मध्ये. मग तुम्हाला जर विचारलं टीपीपी क्रेब्स सायकल मध्ये कुठं रिक्वायर्ड आहे, कुठल्या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होताना, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की अल्फा कीटोग्लुटारेटचं कन्व्हर्जन जेव्हा सक्सिनिल कोए मध्ये होत असते तेव्हा तुम्हाला कोणाची गरज पडते, थायमिन पायरोफॉस्फेटची गरज पडते. हे स्टेप सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. सबस्ट्रेट कोण आहे आणि प्रोडक्ट कोण आहे याची सुद्धा काळजीपूर्वक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ओके ना. बरं या ठिकाणी सर्व गोष्टी समजल्या असतील तर आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊयात. नाव आता बघायला भेटते की आपल्याला की व्हॉट ऑफ द डिफरंट कॉजेस ऑफ डेफिशियन्सी ऑफ, आपण डेफिशियन्सीचे कॉजेस बघायला लागणार. डेफिशियन्सीचा डिसीज नाही बघत, डेफिशियन्सीचे कॉजेस बघतोय. विटॅमिन B1 ची डेफिशियन्सी का होते हे आपण बघतात. पहिली गोष्ट आहे की विटॅमिन B1 च्या डेफिशियन्सीसाठी आपला जो डाएट असतो आणि डाएट मध्ये जर तुमच्याकडे पॉलिश केलेला राईस असेल, पांढरा शुभ्र एकदम चकचकीत दिसणारा जर राईस असेल तर लक्षात ठेवा याच्यावर, ठीक आहे, याच्यामध्ये विटॅमिन B1 अब्सेंट असतो. कारण का आपल्याला गोष्ट माहिती आहे की राईसचे जे ग्रेन असतात त्याच्या सरफेस किंवा आउटर लेअरवरच कोण प्रेझेंट असतो, त्याच्या आउटर लेअरवरच कोण प्रेझेंट असतो, विटॅमिन B1. जर तुम्ही त्याला काढून टाकलात, ठीक आहे, व्हाईटिश दिसण्यासाठी राईस, तर त्याचा B1 निघून जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही राईस खाऊन सुद्धा तुम्हाला B1 व्यवस्थित भेटणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्याचे डेफिशियन्सी होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही पिदाडे असता, दारू पिणारे जर असता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो, हा कुठला प्रॉब्लेम होऊ शकतो, तर आपल्याला बघायला येईल की अल्कोहोलिझम जर आपला प्रॉब्लेम असेल तर आपल्याला विटॅमिन B1 ची डेफिशियन्सी
बघायला भेटते. असं का असेल बरं? दारू पिणाऱ्याला खूप साऱ्या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी होत असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. B1 ची डेफिशियन्सी होण्याचं काय कारण आहे? कारण का आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की अल्कोहोल हा एक डायुरेटिक सबस्टन्स आहे. अल्कोहोल कसं जास्त युरिनेशन. हा डायुरेटिक सबस्टन्स आहे आणि जर आपण डायुरेटिक सबस्टन्स जर कंझ्युम केले तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला युरिन फॉर्मेशनचा रेट काय होतो आपला वाढतो आणि जर बार जर आपल्याला युरिनला जर आपण जात असाल किंवा हाय अमाऊंट ऑफ युरिन आपण युरिनेशन थ्रू किंवा वॉटर बाहेर फेकत असाल तर त्याच्यासोबत वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन सुद्धा काय होत असतात शरीराच्या बाहेर निघून जात असतात ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दारू पिणे ही शरीरासाठी महाग पडू शकते कारण का या ठिकाणी ठीक आहे तर डेफिशियन्सी होण्याचं कारण होऊ शकतं. बरं तिसरी गोष्ट महत्वाची आहे की प्रेग्नन्सी आणि लॅक्टेटिंग मदर मध्ये ठीक आहे याचा प्रॉब्लेम होऊ शकतो की प्रेग्नन्सी मध्ये काय होत असतं की आपल्या ब्लड मध्ये असणारे जे काही ठीक आहे विटॅमिन्स वगैरे असतात ते बाळाच्या नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागतात म्हणून ते काय केले जातात की तिकडे पाठवले जातात मदर कुणीकडे पाठवले जातील तिच्या ठीक आहे गर्भामध्ये असणाऱ्या बेबीकडे पाठवले जातात कोण विटॅमिन्स ठीक आहे म्हणून मदरला विटॅमिनची डेफिशियन्सी येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय की मदरच्या मिल्क मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की हाय विटॅमिन डोस असतो आणि जर तिच्या शरीरामधून जर ते मिल्कच्या फॉर्म मधून मिल्क थ्रू जर निघून जात असेल तर त्याची डेफिशियन्सी सुद्धा होऊ शकते. मग अशा वेळेस फिमेलला हाय विटॅमिन रिच डाएट देणं फार गरजेचं असतं ड्युरिंग द प्रेग्नन्सी. ओके म्हणून काळजी घेतली जाते माता भगिनींची या टाइम मध्ये. ओके नाव त्याच्यानंतर आपण सांगूयात की ठीक आहे प्रेझेन्स ऑफ एन्झाईम जसं की थायमिनेज एन्झाईम जो आपल्याला बघायला होतो फिश मध्ये वगैरे सापडतो जो कोणाला इनएक्टिव्हेट करू शकतो तो थायमिनला इनएक्टिव्हेट करतो कोणाला थाय अजोल रिंगला ब्रेक डाऊन करून तो काय करतो हा एन्झाईमच बघा आतापर्यंत तुम्ही बघितलं नव्हतं की एन्झाईम अशी दुर्दशा करतो आपल्या कोणाची ठीक आहे बघा इकडे विटॅमिनच जो आपण सांगितलं की डिग्रेडेशन आहे किंवा त्याला जो ब्रेकडाऊन करणारा आहे तो कोण आहे थायमिनेज एन्झाईम. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थोडासा एक्स्ट्रा पॉइंट आहे थायमिनेज एन्झाईम हा जो एन्झाईम आहे आपल्याला B1 ची काय होऊ शकते या एन्झाईमचा अमाऊंट जर आपल्या बॉडीमध्ये वाढला तर विटॅमिन B1 ची डेफिशियन्सी होऊ शकते. काय होऊ शकते विटॅमिन B1 ची डेफिशियन्सी ठीक आहे बाय ब्रेकिंग थायझोल रिंग. आपण 2 रिंग सांगितलं होतं त्याच्यापैकी एक रिंग हा काय करतो ब्रेक करतो. चला बघा कॉजेस ऑफ डेफिशियन्सी समजले सर्वांना. पहिलं कारण सांगितलं आपण डाएट रिलेटेड त्याच्यामध्ये पॉलिश राईसचं एक्झाम्पल दिले. दुसरं आपण सांगितलं की जर तुम्ही दारू पिणारे असाल तर तुम्हाला विटॅमिन डी ची डेफिशियन्सी होते. तिसरी गोष्ट सांगितली ठीक आहे गर्भवती माता आणि ठीक आहे आपण सांगतो की लॅक्टेटिंग मदरला सुद्धा याचा प्रॉब्लेम होतो आणि जर आपल्या बॉडीमध्ये बोललं का तर चला बाहेर निघा दरवाजा उडून घ्या परत ठीक आहे तर थायमिनेज एन्झाईम जर आपल्याकडे जर प्रोड्यूस झाला तर आपल्याला बघायला येईल की त्याची सुद्धा काय होऊ शकते आपल्याला म्हणजे थायझोल रिंग जर ब्रेकडाऊन झाला तर डेफिशियन्सी होऊ शकते. ठीक आहे चालते. नाऊ आता आपल्याकडे जो पॉइंट आहे दॅट इज अबाउट द डेफिशियन्सी डिसऑर्डर्स. डेफिशियन्सी डिसऑर्डर्स हेडिंग देऊ शकता तुम्ही डेफिशियन्सी डिसऑर्डर रिलेटेड टू द थायमिन रिलेटेड डेफिशियन्सी डिसीज आपण डिस्कस करू. ओके सो बघा पहिला डिसीज सर्वांच्या ओळखीचा आहे विटॅमिन B1 चा जो जोडी लागत असतो नेहमी तो असतो कोणासोबत बेरी सोबत. म्हणूनच स्कर्वी आणि बेरी मध्ये कन्फ्युज होतात. स्कर्वी विटॅमिन सी चा डेफिशियन्सीचा आजार आहे त्याच्यामधले प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेत ठीक आहे आणि आपल्याला बघतो की बेरी हा विटॅमिन B1 अर्थात थायमिनच्या डेफिशियन्सीचा आजार आहे. ठीक आहे नाऊ सो बेरीचे किती प्रकार आहेत आपल्याकडे 3 प्रकार आहेत. बेरीचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक ओलावाला वेट बेरी दुसरा कोरडावाला ज्याला ड्राय बेरी बोललं जाते तिसरा असतो बाळांना होणारा इन्फंटाईल बेरी ठीक आहे 3 टाइप्स तुम्हाला मेन्शन करायचे वेट बेरी ड्राय बेरी आणि इन्फंटाईल बेरी. वेट बेरी मध्ये काय होत असतं की आपल्या बॉडीमध्ये सूज वगैरे येत असतात दॅट इज नोन एज इडिमा. यालाच काय बोलतो बॉडीमध्ये खूप ठिकाणी जर लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये वगैरे आपल्या जर सूज वगैरे येत असेल तर त्याला काय बोललं जाते इडिमा. बरं तिथं फक्त सूजच येत नाही तर त्याच्यामध्ये पाणी सुद्धा भरलं जाते किंवा लिक्विड सुद्धा भरलं जात असते. सूज घेऊन त्याच्यामध्ये काय असते लिक्विड भरलं जातं म्हणून त्याला आपण काय बोलतो लिक्विड फिल केल्यामुळे त्यालाच आपण वेट बेरी असं म्हणतो. बरोबर आहे याला काय बोललं जाते वेट बेरी ड्यू टू द इडिमा. बरं अगेन एक गोष्ट आपल्याला बघा की वेट बेरी मध्ये आपल्या जे हार्टचे जे मसल असतात ना ते तितक्या टफ नसतात थोडेसे वीक व्हायला सुरुवात होतात. हार्टच्या मसल काय होत असतं त्या ठिकाणी
वीक व्हायला सुरुवात होते वेट बेरी मध्ये. ठीक आहे. सो वेट बेरी का म्हणलं चाललंय ड्यू टू द इडिमा. आणि इडिमा मध्ये आपण सांगितलं की शरीरावर सूज येत असते आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा भरलं जातं, त्याला वेट बेरी. त्याच्यानंतर ड्राय बेरीच्या बाबतीमध्ये डिस्कस करूया. इट इज द डिजनरेशन ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. फार डेंजरस गोष्ट आहे. जर आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि मसल मध्ये जर विकनेस येत असेल तर त्याचं जर डिजनरेशन होत असेल तर फार डेंजरस कहाणी आहे. ठीक आहे. सो पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आपले पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय व्हायला लागते, हळूहळू डिजनरेट व्हायला सुरुवात होत असते. ठीक आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, व्हिटॅमिन B1 चे जर डेफिशियन्सी झाले तर बेरी म्हणजे आपण सांगितलं की मसल विकनेस सुद्धा येत असतो ड्यू टू द डिजनरेशन. फार डेंजर आजार असू शकतो हा वाला. ठीक आहे. बरं त्याच्यानंतर आपल्याला बघायला होतील की इन्फंटाईल बेरी मध्ये कोणावर परिणाम पडतो, बाळांवरच याचा परिणाम पडतो. मग त्याला तिसरा टाइप आपण मेन्शन केला, दॅट इज अबाउट द इन्फंटाईल बेरी. 3 टाइप आपण बघितले, वेट बेरी, इडिमा, ड्राय बेरी, डिजनरेशन ऑफ पेरिफेरल अँड मसल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, इन्फंटाईल बेरी. इन्फंटाईल तुम्हाला लक्षात येऊ शकते की काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुम्ही विचारसाल की सर बाळामध्ये इन्फंटाईल बेरी झालं तर काय सिम्पटम्स असू शकतात. सेम गोष्टी, बाळामध्ये सूज वगैरे येऊ शकते, इडिमाला गोष्टी बघायला भेटू शकतात. नर्वस सिस्टीमची इम्प्रॉपर ग्रोथ होईल त्याच्या किंवा डेव्हलपमेंट होईल. मसलमध्ये विकनेसेस आपल्याला बघायला भेटू शकतात. हे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे इन्फंटाईल बेरीशी रिलेटेड आपल्याला सांगता येऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या डिसीजला ट्रीटमेंट करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्याला, तर ठीक आहे तुम्हाला रिच अमाऊंट जो काय असेल तुमच्याकडे जो फूड असेल व्हिटॅमिन B1 चा ते तुम्हाला पिरियडिकली व्यवस्थित कंझ्युम करायचं आहे. ठीक आहे ना. आपल्याला वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन खूप जास्त प्रमाणात कंझ्युम करणं गरजेचं असतं. कोणापेक्षा, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन पेक्षा. कारण का हे जसे येतात बॉडीमध्ये निघून जाण्याचा सुद्धा रेट जास्त असतो. म्हणून काही प्रमाणात त्यांना स्टोअर सुद्धा करून ठेवते बॉडी. काही प्रमाणामध्ये काय करते त्यांना स्टोअर सुद्धा करून ठेवत असते. फक्त एक्सेप्शन मध्ये आपण सांगितलं व्हिटॅमिन B12 ज्याला आपल्याला स्टोअर करता येत नाही. ओके. म्हणून तो आपल्याला बघायला वाटतो की त्याचं कंझम्पशन करणं फार गरजेचं आहे. नाव चालते. परत बघा, आता आपण जाऊयात नेक्स्ट. आपल्याकडे जो व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन रायबोफ्लेविन, याचं दुसरं नाव कोण सांगेल बरं. व्हिटॅमिन रायबोफ्लेविनचं दुसरं नाव काय. B2. व्हिटॅमिन B2. व्हेरी गुड. नजर चांगली आहे सर्वांची. व्हिटॅमिन B2. इट इज ऑल्सो नोन ऍज व्हिटॅमिन B2. चालते. आपण B2च्या बाबतीमध्ये बघतोय. बरं, आता B2च्या बाबतीमध्ये सुद्धा स्ट्रक्चर रिलेटेड 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा तिसरा व्हिटॅमिन आहे आजचा आपला, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण आय थिंक डिस्कस केलं कोणाच्या बाबतीमध्ये, व्हिटॅमिन C च्या बाबतीमध्ये. दुसरं डिस्कस केलं आपण B1 आणि आता डिस्कस करतो B2च्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर व्हिटॅमिन B2चं जर स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा एक ठीक आहे रिंग स्ट्रक्चर आपल्याला बघायला येते, मल्टी रिंग स्ट्रक्चर. आणि दुसरे जे होते अलिफॅटिक चेन लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला येते. गोष्टी याला अटॅच असतात, बरोबर आहे. आधीकडे बघा, शुगर की 5 कार्बनची शुगर, 5 कार्बनचा शुगर याला अटॅच असते. 5 कार्बनचा शुगर गॅलेक्सी म्यूट करतो तुम्हाला, म्यूट होत नाही गॅलेक्सी. ओके. तर 5 कार्बनचा एक शुगर तुम्हाला या ठिकाणी बघायला होतो. दॅट शुगर इज नोन एज, त्या शुगरला काय बोललो होतो आपण. ठीक आहे. रायबिटॉल शुगर. कुठले शुगर येते, रायबिटॉल शुगर. 5 कार्बन वाला. त्याला एक रिंग लाईक स्ट्रक्चर अटॅच असते. तुम्हाला रिंग लाईक स्ट्रक्चर दिसत असते. त्या रिंगचं नाव आहे आयसोअलोक्झाझाईन. रिंगचं नाव काय, रिंगचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रॉपरली. त्या रिंगचं नाव आहे आयसोअलोक्झाझाईन. त्याला 3 भागामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. आयसोअलोक्झाझाईन, आयसोअलोक्झाझाईन, 2 रिंग. सो तुम्हाला कधी कधी इथूनच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आयसोअलोक्झाझाईन रिंग वाला जो स्ट्रक्चर असते ते कुठल्या व्हिटॅमिन मध्ये तुम्हाला बघायला भेटते. असं जर विचारलं तर लक्षात ठेवा की तो व्हिटॅमिन B2 आहे किंवा रायबोफ्लेविन तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. आयसोअलो पुढे जाईन, याची हिंट सुद्धा लक्षात ठेवू शकता. सपोज करा की तुमची आई म्हणत असेल जा दळणाला जा, गिरणीवर जाऊ नये, तर तुम्ही काय म्हणता, आई थोडस झोपू दे, थोडं नंतर जाऊन देतो. ठीक आहे. सो बघा, आई झोपी जाऊ दो, नंतर मी येतो, आलो, नंतर जाईन, जडा येईन.
जाईल. ठीक आहे, तर असं काहीतरी एक ठीक आहे अनटिपिकल हिंट लक्षात ठेवा. ठीक आहे, काही करून तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. आयसोअलोक्साझाईन इज अ रिंग ऑफ रायबोफ्लेविन व्हिटॅमिन बी 2 चा तो रिंग आहे. ठीक आहे, त्याला एक लिनियर स्ट्रक्चर सुद्धा अटॅच असते, दॅट इज द 5 कार्बन स्ट्रक्चर रायबिटॉल. आणि दोघांचे मिळून कोण तयार होत असतो? रायबोफ्लॅविन. कोण तयार होत असतो? रायबोफ्लॅविन. ठीक आहे, ओके. नाव आता रायबोफ्लेविनच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तो हिट, ठीक आहे, आपण म्हणतो की हिटला स्टेबल आहे पण लाईटला सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे रायबोफ्लेविनच्या दोन कॉल यायला लागले, स्क्रीन गेली का? एकच मिनिट, हा वेट करा. हा चालेल. सो आपण परत एकदा जाऊया. ओके, तर काय सांगत होतो आपण मित्रांनो? रायबोफ्लेविन. एक मिनिट, स्क्रीन शेअरिंग गायब झाली का? ओके ओके, हा, रायबोफ्लेविनच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस करत होतो. एकच मिनिट, हा आलो चालते. सो बघा, हा काय सांगितलं होतं की हा हिटला तर स्टेबल असतो बट हा कसा आहे लाईटला सेन्सिटिव्ह असतो, म्हणून याला काय बोललं जातं? फोटो सेन्सिटिव्ह. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज अ हा कसा आहे हिट स्टेबल आहे पण लाईट सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जर तुम्ही याला अल्ट्राव्हायोलेट लाईटला जर एक्सपोज केलात तर तुमचा रायबोफ्लेविन काय होऊ शकतो? डिस्ट्रक्ट होऊ शकतो. रायबोफ्लेविन काय होऊन जाईल? आपला डिस्ट्रक्ट होऊन जाईल. ओके चालते. तर दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी काय आहे ते. नाव ऍक्टिव्हेशन ऑफ रायबोफ्लेविन. सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे की रायबोफ्लेविनचं ऍक्टिव्हेशन कसं होत असतं. चला, हिडिंग द ऍक्टिव्हेशन ऑफ रायबोफ्लेविन. ऍक्टिव्हेशन ऑफ रायबोफ्लेविन. ऍक्टिव्हेशन ऑफ रायबोफ्लेविन. ऍक्टिव्हेशन ऑफ रायबोफ्लेविन. दिली हेडिंग सर्वांनी. तर बघा की ऍक्च्युअली आपल्याकडे रायबोफ्लेविनचे दोन फॉर्म बघायला होतात. एक असतो FMN आणि दुसरा जो फॉर्म असतो तो कुठला असतो बघा? FAD. एक असतो FMN आणि दुसरा फॉर्म आहे FAD. म्हणजे FMN पासूनच FAD चं फॉर्मेशन होत असते. ही पण गोष्ट तेवढीच करेक्ट आहे. ठीक आहे, FMN कोणाला प्रोड्यूस करतो? FAD ला. ठीक आहे, नंतर दोघांचे ऑक्सिडाइज फॉर्म आणि दोघांचे रिड्यूस फॉर्म सुद्धा आपल्याला बघायला भेटतील. ठीक आहे, सो FMN मीन्स फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड आणि FAD मीन्स फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवा की FAD चा लॉंग फॉर्म काय? फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. चला, पहिल्यांदा आपण हे बघूया की FMN चं फॉर्मेशन कसं होत असते. FMN च्या फॉर्मेशन साठी पहिल्यांदा तुम्हाला रिक्वायर्ड असतो रायबोफ्लेविन. कोण रिक्वायर्ड असतो तुमच्याकडे? रायबोफ्लेविन. बघा, डेरिव्हेटिव्ह आहेत रायबोफ्लेविनचे कोण? FMN आणि FAD. रायबोफ्लेविन सोबत जर आपण कोणाची रिएक्शन केली? ATP. ATPचा जर एक फॉस्फेट घेतला आपण, ATPचा एक फॉस्फेट काय केला? हायड्रोलिसिस केला आणि तो रायबोफ्लेविन वर जर ऍड केला तर कोण तयार होत असतो आपल्याकडे? FAD. ठीक आहे, FMN चं फॉर्मेशन. सॉरी, कोणाचं फॉर्मेशन सांगितलं आपण? FMN चं फॉर्मेशन आपण सांगतो. जर तुम्हाला जर FMN प्रोड्यूस करायचं असेल तर काय करावं लागेल? रायबोफ्लेविन वर ATPचा एक फॉस्फेट ऍड करावा लागेल. म्हणजे बघा इकडे या ठिकाणी तुम्हाला हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर दिसते हे रायबोफ्लेविनचं स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. आयसोअलोक्साझोल रिंग जो आपण सांगितला आणि दुसरा रायबोटॉल, हे झालं पूर्ण रायबोफ्लेविन. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल ATPचं हायड्रोलिसिस झालं, ADP मध्ये कन्वर्ट झाले. याचा अर्थ एक फॉस्फेट ग्रुप कोणाला येऊन अटॅच झाला असेल तर रायबोटॉलला अटॅच झाला आणि कन्व्हर्जन झालं याचं कशामध्ये? FMN मध्ये. यालाच काय बोलतो आपण? फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड. यालाच काय बोलतो आपण? फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड. काय बोलतो आपण याला? फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, आता काय होत असतं की फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइडला
परत एक एटीपी लागतो, परत एक काय लागतो एटीपी. फ्लॅविन बघा इकडं, फ्लॅविन मोनो न्यूक्लिओटाइड वर परत जर आपण एफएमएन आपल्याला जर एफडी तयार करायचं असेल तर आणखी कोणाची गरज लागेल आपल्याला, हा एटीपीची गरज आहे. तेव्हा आपल्याला बघायला भेटते, ठीक आहे, की काय होत असतं की त्या ठिकाणी की न्यूक्लिओटाइडचा बराचसा भाग विविध फॉस्फेट म्हणजे न्यूक्लिओटाइडच कम्प्लिटली त्याच्यावर काय केलं जातो, ऍड केलं जातो. आणि हे होत असताना एटीपीचं कन्व्हर्जन डायरेक्टली एएमपी मध्ये होत असते. एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असते, एएमपी मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा इकडे मी काय सांगितलं, 3 गोष्टी आपण बघितल्या. द रायबोफ्लेविनचं कन्व्हर्जन एफएमएन मध्ये होत असताना तर एटीपी कन्वर्ट झाला कशामध्ये, एडीपी मध्ये. एटीपी कशामध्ये कन्वर्ट झाला, एडीपी मध्ये. बट जेव्हा एफएमएनचं कन्वर्जन एफईडी मध्ये होत असते ना तेव्हा एटीपी एएमपी मध्ये कन्वर्ट होत असतो. कशामध्ये कन्वर्ट होत असतो, एएमपी मध्ये. दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिले आपण सांगितलं की रायबोफ्लेविन टू एफएमएन जाताना एडीपी मध्ये कन्वर्ट झाला एटीपी, पण एफएमएन मधून एफईडी मध्ये कन्वर्ट होत असताना एडीपी, ठीक आहे, एटीपीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, एएमपी मध्ये झालेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे फायनली रायबोफ्लेविन पासून आपण कोणाला प्रोड्यूस केलं, एफईडी ला, फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइडला, बरोबर आहे. बघा एएमपी प्लस ऍडिनोसाइन मोनोफॉस्फेट काय झालं की या ठिकाणी ऍडिनोसाइन मोनोफॉस्फेट एएमपी कोणासोबत जाऊन रिॲक्ट होतो, एफईडी सोबत. म्हणजे इकडे बघा ऍडिनोसाइन मोनोफॉस्फेट मध्ये काय असते, एक नायट्रोजनस बेस ऍडेनिन, एक शुगर आणि एक सिंगल फॉस्फेट असतो, ठीक आहे. हे तिघजणी मिळून जाऊन कोणाला बाइंड करतील, एफएमएन ला. म्हणूनच एफईडी इज इक्वल टू काय असते, एफएडी इज इक्वल टू एफएमएन प्लस, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, एएमपी ऍडिनोसाइन मोनोफॉस्फेट. एटीपीचं कन्वर्जन डायरेक्टली एएमपी मध्ये झालं. आता एएमपी डायरेक्टली जाऊन कोणाला बाइंड करेल, एफएमएन ला बाइंड करेल आणि फायनली फॉर्मेशन होईल कोणाचं, एफएडीचं फॉर्मेशन. बरं हे पूर्ण कुठं होत असते सिंथेसिस, 2 ठिकाणी होऊ शकते. एक इंटेस्टाईन आपला कुठला इंटेस्टाईन, आणि दुसरी गोष्ट कुठं होत असते, लिव्हर मध्ये. याचं जे प्रोडक्शन जे होत असते ते इंटेस्टाईन आणि आपल्या कुठं होत असते, लिव्हर मध्ये याचं प्रोडक्शन होत असते. इंटेस्टाईन आणि लिव्हर मध्ये याचं प्रोडक्शन. ठीक आहे, चला लिहा सर्वांनी, इंटेस्टाईन आणि लिव्हर मध्ये याला प्रोड्यूस केलं जातं. बरं चला, तुमच्यापैकी कोणाला समजलं असेल तर त्यांनी मला सांगता काय आपण नेमकं काय बघितलं या ठिकाणी. कारण का हाच कॉन्सेप्ट परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो पुढे. हा कोण सांगेल तुमच्यापैकी, चला आवाज ऑन करून मला सांगा तुमच्यापैकी कोण सांगेल की या ठिकाणी ऍक्च्युअली आपण बघितले काय. कारण का मला वाटतं की तुम्हाला समजलं का नाही कन्फर्म करण्यासाठी एकदा मला सांगा काय होत असतं. कोणी पण एक जण सांगा. बरं मी विचारतो, समीना मॅडम आवाज येतोय, सर आ रहा है. हा सांगा बरं की रायबोफ्लेविन पासून एफएमएन आणि जी सर. रायबोफ्लेविन पासून एफएमएन आणि एफईडीचं प्रोडक्शन कसं होत असते. सर राइबोफ्लेविन कन्वर्ट होगा यूटीपी का यूज करके एफएमएन में, और फिर बाद में एएमपी उसको अटैच होगा, हाँ अटैच होगा और फॉर्मेशन ऑफ एफएडी. ओके, तो आप ये बोलिए कि जब राइबोफ्लेविन एटीपी के साथ जाएगा तो मतलब वहाँ पे कौन सा ग्रुप वहाँ पे अटैच होना चाहिए, राइबोफ्लेविन के साथ एटीपी, फॉस्फेट ग्रुप, एटीपी का फॉस्फेट ग्रुप. ओके ओके, मतलब क्या है कि यहाँ पे एक एटीपी का हाइड्रोलिसिस होगा और वहाँ पे एक जो फॉस्फेट रिलीज होता है ना, वो जाके किसके साथ बाइंड करेगा, राइबोटॉल ऑफ राइबोफ्लेविन के साथ, राइबोटॉल ऑफ राइबोफ्लेविन. ओके राइबोफ्लेविन. वेरी गुड, थँक यू सर. चला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बायोकेमिकल फंक्शन म्हणजे आपण 2 फॉर्म या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक ऑक्सिडाइज फॉर्म ऑफ आणि दुसरा रिड्यूस्ड फॉर्म ऑफ फ्लॅविन आपण सांगितलं. तर ऑक्सिडाइज आणि रिड्यूस्ड फॉर्म मध्ये काय फरक असतो, आता ज्याचे रिडक्शन झाले तो काय करत असतो, हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन घेत असतो. ज्याच्याकडे 2 ग्रुप रिसीव्ह केले तो झाला रिड्यूस, ज्याचे निघून गेले तो झाला ऑक्सिडाइज, याचे निघून गेले आणि इकडे ऍड झाले. असे 2 फॉर्म आपल्याला बघायला भेटतील, बरोबर आहे. चालते, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल की एफएमएन आपल्याकडे कुठला फॉर्म आहे, ऑक्सिडाइज फॉर्म आहे. तर एफएमएनएस2 कुठला फॉर्म असतो, हा रिड्यूस्ड फॉर्म असतो. एफएमएनएस2 इज अ रिड्यूस्ड फॉर्म. नोट करू शकता तुम्ही,
FMN ऑक्सिडाइज फॉर्म असेल तर FMNH2 हा रिड्यूस्ड फॉर्म असेल. जर FAD आपल्याकडे ऑक्सिडाइज फॉर्म असेल तर FADH2 आपल्याकडे कसा फॉर्म असतो, हा रिड्यूस्ड फॉर्म असतो. कुठला फॉर्म असतो, रिड्यूस्ड फॉर्म. फटाफट लिहून घ्या. ओके, जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं की FMN आणि FAD इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काम करतात का FMN ठीक आहे, FMNH2 आणि FADH2 काम करतात, दोन्हीपैकी कुठला फॉर्म हा ठीक आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काम करतो असं विचारलं तर काय उत्तर असेल, तर आपलं FAD. ठीक आहे दोघं पण करतात हा रिड्यूस्ड फॉर्म मध्ये काम करतात, ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये ते काम करत नाहीत. ओके, रिड्यूस्ड फॉर्म मध्ये ते काम करत असतात दोघं पण, FMN सुद्धा आणि FM ठीक आहे FAD सुद्धा आपले रिड्यूस्ड फॉर्म मध्ये काम करत असतात. हे सर्वांना लक्षात आलं. कुठल्या फॉर्म मध्ये, रिड्यूस्ड फॉर्म मध्ये. ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये ते काम करत नाहीत. पुढे मी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन एक्सप्लेन करताना सांगतो का ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये काम करत नाहीत आणि का फक्त रिड्यूस फॉर्म मध्येच काम करतात हे आपल्याला बघायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, चालते. तर या इमेजवर जे काही गोष्टी दिल्या ते समजल्या, काहीच नाही, आपण दोनच गोष्टी सांगितल्या, एक ऑक्सिडाइज फॉर्म कसा असतो आणि एक रिड्यूस फॉर्म कसा असतो. ज्याच्यावर प्रोटॉन आणि हायड्रोजन त्यांनी जे रिसिव्ह केले असतील तो तुझा रिड्यूस फॉर्म, आणि ज्यांचे निघून गेले तो काय झाला ऑक्सिडाइज फॉर्म. जसं की FMN ऑक्सिडाइज फॉर्म असतो तर FMNH2 हा त्याचा रिड्यूस फॉर्म आहे. जर FAD ऑक्सिडाइज फॉर्म असेल तर FADH2 हा त्याचा काय रिड्यूस फॉर्म असतो. आणि रिड्यूस फॉर्म मध्ये हे कोणामध्ये काम करतात, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये काम करतात, अर्थात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये या ठीक आहे या म्हणजे आपण सांगतो की या स्टेट मध्ये ते काम करत असतात आपल्या रिड्यूस स्टेट मध्ये. ओके, नाउ रायबोफ्लेविनचे डेफिशियन्सीचं रिझन आपण बघतात. वाय देर इज अ डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन, वाय देर इज अ डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन. ठीक आहे, सो पहिला कॉन्सेप्ट आहे फोटोथेरपी. जर आपण उन्हाला खूप जास्त बसत असाल, उघडे ऊन आपण जर उन्हाला खूप जास्त बसत असाल, तुम्ही बघितलं असेल कधी समुद्राच्या ठिकाणी किंवा स्विमिंग पूलच्या बाजूला लोक ठीक आहे मला वाटतं की सनलाइट थेरपीसाठी बसत असतात, तर त्याचा परिणाम एक होऊ शकतो की तुमच्या बॉडीमध्ये रायबोफ्लेविन अर्थात व्हिटॅमिन B2 चं अमाऊंट डिक्रीज होऊ शकते. ठीक आहे, कारण का आपल्याला एक माहिती आहे की व्हिटॅमिन B2 इज अ लाईट सेन्सिटिव्ह. तुम्ही गरमीला बसा काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही व्हिटॅमिन ठीक आहे सनलाइटला जर बसला तर काय होऊ शकतं, आपल्याला व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी होऊ शकते, कारण का तो लाईट सेन्सिटिव्ह आहे. तो कसा आहे, लाईट सेन्सिटिव्ह. त्याच्यानंतर जर तुम्ही खूप दिवसापासून जर दारू पित असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. परत आपण सांगितलं की दारू पिण्याचा काय परिणाम होऊ शकतो, कारण का अल्कोहोल हा डाययुरेटिक सबस्टन्स आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तो शरीराच्या बाहेर युरिनला फेकतो आणि युरिन मध्ये वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन असतात. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन हा तिसरा रिझन. ठीक आहे, 3 रिझन तुम्हाला लक्षात आले असतील की व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी काय होते. पहिला कॉन्सेप्ट फोटोथेरपी, दुसरा कॉन्सेप्ट क्रॉनिक अल्कोहोलिस, ठीक आहे, तिसरा कॉन्सेप्ट प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन, यांच्यामुळे सुद्धा होऊ शकते. नाव ठीक आहे, जर त्यांची जर डेफिशियन्सी जर झाली, CSR नेटने इथून क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, की जर आपल्याला डेफिशियन्सी झाली कोणाची, व्हिटॅमिन B2 ची जर डेफिशियन्सी झाली तर आपल्याला जे आजार होत असतात ते आजार मी या ठिकाणी मेन्शन केले. पहिला आजार ग्लॉसिटिस, दुसरा आजार डर्मेटायटिस आणि तिसरा आजार ठीक आहे केलिओसिस. तिसरा आजार कुठला होऊ शकतो आपल्याला, केलिओसिस. तिन्हीचे नाव तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पहिला जो आजार आहे ग्लॉसिटिस तो आपल्या जिभेशी रिलेटेड आहे, टंगशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये आपली टंग थोडीशी स्मूथ होते आणि त्याचा कलर चेंज होत असतो, पर्पल कलर मध्ये ते कन्वर्ट होत असते. जे काही आपला ओरिजिनल कलर असेल त्याचा कलर कसा होत जातो, पर्पल कलर. तर अशा डिसीज आपण काय बोलतो, ग्लॉसिटिस. काय बोलतो, ग्लॉसिटिस. व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी आपल्याला सांगतात रायबोफ्लेविनची. ओके, नाव त्याच्यानंतर आपण सांगूयात की व्हॉट इज द डर्मेटायटिस. आता डर्मा म्हणजे स्किन, स्किन रिलेटेड तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय होत असतं की आपले जे चेहऱ्यावरची जे स्किन असते याच्यामध्ये सुजन येत असते असं पण. ठीक आहे, त्या चेहऱ्यावरच्या स्किन मध्ये जर सुजन येत असेल, इन्फ्लामेशन होत असेल फेशियल स्किन मध्ये, तर त्या डिसीजला आपण काय बोलतो, डर्मेटायटिस. डॉक्टर इझिली तुम्हाला रिकॉग्नाइज करतो जर तुमच्या चेहऱ्यावरची स्किन जर सुजली असेल, कोणी मारले बिरले नसेल थापड वगैरे, आणि ती सुजन जर आली असेल तर ती सूज कशाची असते, व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी असू शकते. त्याच्यानंतर केलिओसिस, लास्ट कॉन्सेप्ट जो आपण सांगतो त्याच्या बाबतीत मला केलिओसिस. केलिओसिसचा काय मिनिंग होऊ शकतो, दॅट इज अबाउट द केलिओसिस म्हणजे काय,
फिशर ऍट द कॉर्नर ऑफ माउथ. आपल्या ठीक आहे, जे तोंडाचे जे कॉर्नर असतात, ठीक आहे, म्हणजे ओठांचे जे कॉर्नर असतात त्या ठिकाणी आपल्याला बघायचं की फिशर्स वगैरे आपल्याला बघायचं की जखमा वगैरे झालेल्या आपल्याला बघायला होतात. तर ही जी आपल्याला बघायला होते की जी डेफिशियन्सी असतात व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी, लहानपणी बघा किंवा खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलांना जर फंगल इन्फेक्शन वगैरे जर नसेल तर, आणि जर नॅचरल जर अशा प्रकारची गोष्ट होत असेल केलिओसिस वगैरे, तर ते व्हिटॅमिन B2 ची डेफिशियन्सी असते. तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला हे आजार जर दूर करायचे असतील तर फक्त तुम्हाला एक मात्र उपाय की यांचं कन्झम्पशन करावं लागतं. कोणाचं? व्हिटॅमिन B2 चं, रायबोफ्लेविनचं कन्झम्पशन करावं लागतं. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण 3 विटामिन्स बघितलेले. पहिला विटामिन आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. सो कुठला वाला? व्हिटॅमिन सी. त्याच्यानंतर आपण बघितलं थायमिन, आणि तिसरा जो विटामिन आपण सांगितला रायबोफ्लेविन, दॅट इज अबाउट द B2. ओके, सर्वांना लक्षात आले गोष्टी? चला बघा, जर मी तुम्हाला जर एखादा आजार सांगितलं तुम्ही तर त्याच्याशी रिलेटेड विटामिन सांगू शकता का? मी आजाराचं नाव घेतो तर तुम्ही विटामिनचं सांगायचं कुठल्या विटामिन मुळे हा आजार होतो. चला, स्कर्वी. विटामिन सी. ओके, बरं सांगा मला वेट बेरी बेरी. विटामिन B1. डर्मटायटिस, केलिओसिस. विटामिन B2. 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 ओके, बेरी बेरीचे प्रकार किती सांगितले होते आपण? 3. कुठले कुठले सांगितले होते बरं? बेरी 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 बेरी, ड्राय बेरी बेरी आणि इन्फॅन्ट बेरी बेरी. बरं 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 बरं, मी जर तुम्हाला विचारलं की हा अजून जो रिंग असतो तो कुठल्या विटामिन असतो असं विचारलं? B1 थायमिन मध्ये. करेक्ट आहे. आणि ठीक आहे, पायरिडॉक्सिन तर पुढे बघणारच आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. तर कुठला विटामिन हा हिट सेन्सिटिव्ह असतो असं शिकवलं आपण? विटामिन सी. विटामिन B2. हिट सेन्सिटिव्ह. विटामिन सी. विटामिन सी आणि B1. विटामिन C हिट सेन्सिटिव्ह. विटामिन सी हा हिट सेन्सिटिव्ह असतो. ओके, सी वाला हा हिट रेजिस्टन्स आहे थोडासा, पण हा फोटो सेन्सिटिव्ह आहे. कोण? B2. बिटूचं दुसरं नाव काय? रायबोफ्लेविन. बरं, चला नेक्स्ट डिसीज जो सॉरी नेक्स्ट आपण जो विटामिन डिस्कस करणार आहे दॅट इज अबाउट नियासिन. B3. B3. बरं चला, जर मी विचारलं तुम्हाला ब्लड क्लॉटिंगचा प्रॉब्लेम कुठल्या विटामिनशी रिलेटेड असतो तर? विटामिन के. विटामिन K. बरं, विटामिन के चं दुसरं नाव काय होतं? पायलोक्विनॉन. पायलोक्विनोन. ओके, मीना क्विनोन होता की नाही? त्याचे 3 टाइप आपण बघितले होते का? K1, K2, K3. हो सर. नुसतंच हो सर म्हणा. बरं मला सांगा, विटामिन ई ची जर डेफिशियन्सी नाही बेटा चालू. विटामिन ई जर डेफिशियन्सी झालं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? कलर ब्लाइंडनेस. विटामिन ई मुळे गाढवा, ई मुळे कलर नाही सर, नाईट ब्लाइंडनेस. ई. नाईट विजन नाही येणार. अरे बाबा, नाईट ब्लाइंडनेस. विटामिन ई ब्लड क्लॉटिंग का प्रॉब्लम सर? अरे बापरे. नाही, विटामिन ई पूछला सर आप. हा, ए नाही विचारला, ई विचारला. हाँ सर, स्टेरिलिटी आणि अँटीऑक्सिडंट है सर. एंटी स्टेरिलिटी. ओके, डिसीज स्टेरिलिटी असतो, प्रॉब्लेम दुरुस्त होऊ शकतो, अँटी स्टेरिलिटी म्हणून हा काम करतो. व्हेरी गुड. बरं मला एक गोष्ट सांगा, रिकेट्स हा डिसीज कोणामध्ये होतो? अडल्ट मध्ये का चाइल्ड मध्ये? रिकेट काय भानगड असते बरं? बोन्स ब्रिटल होतात. करेक्ट आहे. कारण का कॅल्शियमचा रेग्युलेशन जो आपला करत असतो तो तुम्हाला जीन लेवल ऍक्टिव्हिटी सांगितले, इपिथेलियल सेल्स मध्ये जाऊन इंटेस्टाइन जीनला ऍक्टिव्हेट करून कशा प्रकारे डायटरी कॅल्शियमला ऍब्झॉर्ब केलं जातं, प्रोटीनचं प्रोडक्शन करून, याच्या बाबतीमध्ये आपण बोललो होतो. म्हणजे विटामिन डी चा डेफिशियन्सी, बरोबर आहे. तर ओस्टिओमॅलेसिया किंवा ओस्टिओपोरोसिस हा कोणामध्ये होतो?
अडल्ट मध्ये अडल्ट मध्ये कोणाची डेफिनेशन? विटॅमिन डी वुमेन्स मध्ये डी स्पेशल विटॅमिन कमी ओके असते. करेक्ट आहे. बरं मला सांगा ठीक आहे विजन मध्ये काम करणारा विटॅमिन कुठला होता? विटॅमिन ए. ए रेटिनॉल ए ए विटॅमिन ए विटॅमिन ए बरोबर. बरं कुठल्या दोन सेल सांगितले होते आपल्या आईच्या रेटिनावर? रोड सेल आणि कोण कॉन सेल रोड अँड कोण बरं त्या ठिकाणी आपण एक गोष्ट सांगितली होती की विटॅमिन ए जो होता त्याचे 3 फॉर्म आपण सांगितले होते. एक रेटिनॉल, रेटिनॉल and retinoic acid. रेटिनोइक ऍसिड, रेटिनॉल म्हणजे काय रे? कुठला ग्रुप असतो तिथे? Hydroxyl. ग्रुप अल्कोहोल आणि रेटिनॉल मध्ये अल्डिहाइड आणि रेटिनॉइक ऍसिड मध्ये? Carboxyl. कार्बोक्सिलिक ऍसिड बरं आता कुठला फॉर्म आहे विटॅमिन ए चा जो रिड्यूस होत नाही असं विचारलं तर? Retinoic acid. करेक्ट आहे. Retinoic रेटिनॉइक acid. ऍसिड त्याचं फर्दर रिडक्शन होत नाही. नाही. मला सांगा ठीक आहे रेटिनॉलचं जर ऑक्सिडेशन झालं तर काय होईल? Retinal. रेटिनल बरं कितव्या नंबरचा कार्बन? तयार होईल. ओके करेक्ट आहे. कार्बन 15. कार्बन 15. 15. व्हेरी गुड. बरं रेटिनलचं ऑक्सिडेशन होऊ शकते का? रेटिनॉलचं? हो सर रेटिनोइक ऑक्सिड. रेटिनोइक ऍसिड मध्ये ओके रेटिनॉइक ऍसिड मध्ये तो कन्वर्ट होतो. ऍसिड मध्ये चालते विटॅमिनचा अभ्यास बरा दिसायला सध्याच्याला. ठीक आहे आपल्याकडे 1 मिनिट बाकी आहे तर आपण रिव्हिजनच करणार आहे आणि आजचं सेशन 6:30 संपून जाईल आपलं. ठीक आहे तर 1 मिनिटामध्ये आणखी काही गोष्टी जी आपण रिवाइज करू. बरं आता लिपिडच्या बाबतीमध्ये आपण विचारू का क्वेश्चन? मला सांगा स्टेरॉल मध्ये किती कार्बन असते? पेरोल मध्ये 12 17 to 27. 17 कार्बनचा असतो स्टेरॉल. कोलेस्ट्रॉल असतो तो कार्बन वाला. असं काय करतो? 17 कार्बनचा असतो ना स्टेरॉल. बरं इकोसायनॉइड मध्ये किती कार्बन असतात? इकोसायनॉइड 20 सर 20. 20 बरं प्रोस्टाग्लॅंडिन जो सिंथेसिस होतो त्या पाचव्या सिंथेसिस लिव्हर मध्ये सायक्लोऑक्सिनेज पाथवे लिव्हर इंटेस्टाइन अँड मी विचारलं पाचवे एव्हरी पार्ट एव्हरी सेल सायक्लोऑक्सिजनेज पाथवे ओके करेक्ट आहे सायक्लोऑक्सिनेज पाचवे. बरं बरं मला एक गोष्ट सांगा वारफॅरिन काय? वारफॅरिन सर एक